नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये DMER भरती सन 2025 समाजसेवक अधीक्षक वैद्यकीय बघा या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्व व्हिडिओला एक लाईक जरूर करायचा आहे। बघा आजच्या व्हिडिओचं आपलं टार्गेट या ठिकाणी 500 लाईक्स आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक तर जरूर करायचा आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, व्यावसायिक समाजकार्याचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो? बघा, व्यावसायिक समाजकार्याचा बघा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो? सर्वांनी बघा उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी राहील, गरजूंना मदत करणे हे व्यावसायिक या ठिकाणी समाजकार्याचा या ठिकाणी मुख्य उद्देश असतो। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, खालीलपैकी बघा कोणता समाजकार्याची या ठिकाणी पद्धत नाही? बघा या ठिकाणी 4 पद्धती आहेत, तर समाजकार्याची बघा खालीलपैकी कोणती पद्धत नाही? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी राहील, कर संकलन विद्यार्थी मित्रांनो हे समाजकार्याची या ठिकाणी पद्धत नाही। केसवर्क असेल, गटकार्य असेल, समुदाय संघटना असेल, बघा या सर्व समाजकार्याच्या पद्धती आहेत, तर कर संकलन हे समाजकार्याची या ठिकाणी पद्धत नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले पहिली समाजकार्य शिक्षण संस्था खालीलपैकी कोणती आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भारतामधली पहिली समाजकार्य शिक्षण संस्था खालीलपैकी कोणती आहे? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, TISS मुंबई ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी भारतामधली पहिली समाजकार्य शिक्षण संस्था आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, क्लायंट या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? बघा क्लायंट या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे? बघा सर्वांनी बघा उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर क्लायंट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सेवा घेणारा, ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 पहा, समाजशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? समाजकार्याचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपला प्रश्न झाला होता, तर सर्वांना या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे। ऑगस्ट काम बघा या शास्त्रज्ञाला समाजशास्त्राचे जनक या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 6 पहा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्राथमिक संस्था आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, प्राथमिक संस्था या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा। तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील, कुटुंब विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्राथमिक संस्था आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, समाजकार्य करताना खालीलपैकी कोणती नैतिक मूल्य अत्यंत महत्त्वाची असतात? समाजकार्य करताना खालीलपैकी कोणती नैतिक मूल्य ही अत्यंत महत्त्वाची असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील, गोपनीयता बघा विद्यार्थी मित्रांनो हे मूल्य, नैतिक मूल्य समाजकार्य करताना खूप महत्त्वाचे असतात। प्रश्न क्रमांक 8 बघा, गटकार्य म्हणजेच ग्रुप वर्कचा उद्देश खालीलपैकी काय असतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। गट कार्य म्हणजेच ग्रुप वर्कचा या ठिकाणी मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील, समूहामध्ये बघा सामंजस्य व विकास घडवणे हे समाज या ठिकाणी गट कार्य यांचा या ठिकाणी मुख्य उद्देश असतो। प्रश्न क्रमांक 9 बघा, कम्युनिटी ऑर्गनायझेशन म्हणजेच खालीलपैकी काय? कम्युनिटी ऑर्गनायझेशन म्हणजेच खालीलपैकी काय? सर्वांनी बघा योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। समुदायामधील गरजा ओळखून एकत्रित उपाय करणे म्हणजे कम्युनिटी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, समाजकार्याच्या बघा एकूण किती प्रमुख पद्धती आहेत? समाजकार्याच्या एकूण किती प्रमुख पद्धती आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी योग्य उत्तर सांगायचं। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, समाजकार्याच्या बघा एकूण विद्यार्थी मित्रांनो एकूण 3 पद्धती आहेत। बघा केसवर्क असेल, ग्रुप वर्क असेल, कम्युनिटी या ठिकाणी ऑर्गनायझेशन ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो समाजकार्याच्या एकूण 3 पद्धती आहेत। सर्वांनी बघा लक्षात ठेवायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे समाजसेवा वैद्यकीय अधीक्षक बघा या पदासाठी बघा लागणारे असेच महत्त्वपूर्ण आपल्याकडे 8000 प्रश्नाचा आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण PDF आहे। विद्यार्थी मित्रांनो जो DMER ने बघा आपल्याकडे जो सिलेबस दिला होता याच बघा सिलेबसवर आधारित आपल्याकडे बघा एकूण
4000 या ठिकाणी प्रश्नाचं तांत्रिक या ठिकाणी PDF आहे, अजून 4 या ठिकाणी नॉन टेक्निकल या ठिकाणी PDF आहे, म्हणजे एकूण या ठिकाणी 8000 प्रश्नाचं बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण PDF आहे. जर कोणाला बघा खरंच या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नाचं PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF हे पाठवले जाईल. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, क्षेत्रीय कार्याचा बघा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो? बघा क्षेत्रीय कार्याचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो? बघा क्षेत्रीय कार्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो फील्ड वर्क, याचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील प्रत्यक्ष अनुभव. बघा हा क्षेत्रीय कार्याचा या ठिकाणी मुख्य उद्देश असतो. प्रश्न क्रमांक 12 बघा, सोशल इन्स्टिट्यूशन म्हणजेच खालीलपैकी काय? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचं आहे. सोशल इन्स्टिट्यूशन म्हणजेच खालीलपैकी काय? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी राहील समाजामधील निश्चित कार्य करणारी रचना. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, समाज कार्यामध्ये विचारले सुपरविजनचं मुख्य कार्य खालीलपैकी काय असते? समाज कार्यामध्ये सुपरविजनचं मुख्य कार्य खालीलपैकी काय असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील मार्गदर्शन करणे व निरीक्षण करणे. बघा हे समाज कार्यामध्ये सुपरविजनचे या ठिकाणी हे मुख्य कार्य असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी बघा समाजशास्त्रीय संकल्पना आपल्याला ओळखायची आहे. बघा या ठिकाणी 4 संकल्पना आहेत, तर समाजशास्त्रीय संकल्पना आपल्याला ओळखायची आहे. विघटन, गोपनीयता, पर्यावरण, भाषा. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील विघटन. बघा ही संकल्पना समाजशास्त्री या ठिकाणी संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रेफरल सर्व्हिस म्हणजेच खालीलपैकी काय? बघा मागच्या एक ठिकाणी आपल्या व्हिडिओमध्ये प्रश्न झाला होता रेफरल सर्व्हिस म्हणजेच खालीलपैकी काय? विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील इतर संस्थेकडे या ठिकाणी मार्गदर्शन करणे. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, समाज कार्याच्या मूल्यामध्ये विचारले. बघा समाज कार्याच्या मूल्यामध्ये येणारी गोष्ट खालीलपैकी कोणती गोष्ट आहे? समाज कार्याच्या मूल्यामध्ये कोणती गोष्ट ही येत असते? व्यक्तीचा आदर, राजकीय प्रचार, सरकारी नफा, आर्थिक संपत्ती. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. समाज कार्याच्या बघा मूल्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो व्यक्तीचा आदर या ठिकाणी ही गोष्ट येत असते. प्रश्न क्रमांक 18 पहा, समाजशास्त्रामध्ये विचारले स्टेटस म्हणजेच खालीलपैकी काय? समाजशास्त्रामध्ये स्टेटस या संकल्पनेचा योग्य अर्थ खालीलपैकी काय होईल? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बी राहील व्यक्तीचे सामाजिक स्थान म्हणजेच या ठिकाणी स्टेटसचा योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 18 पहा, खालीलपैकी आपल्याला क्षेत्रीय कार्याचा कोणता घटक नाही? बघा क्षेत्रीय कार्य म्हणजे फील्ड वर्कचा बघा खालीलपैकी कोणता घटक नाही? संस्था भेट, प्रत्यक्ष प्रकरण, केस स्टडी, जाहिरात मोहीम. तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक डी राहील जाहिरात मोहीम. बघा हे क्षेत्रीय कार्याचा या ठिकाणी घटक नाही. बाकी सर्व बघा हे घटक विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रीय कार्याचे या ठिकाणी घटक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, क्लायंट सेल्फ डिटर्मिनेशनचं बघा तत्व खालीलपैकी काय दर्शवते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. क्लायंट सेल्फ डिटर्मिनेशनचं बघा तत्व हे खालीलपैकी काय दर्शवते? बघा सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर क्लायंटने स्वतःचे निर्णय स्वतः घेणे. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एम्पॉवरमेंट म्हणजेच खालीलपैकी काय? बघा मागील बघा व्हिडिओमध्ये आपला प्रश्न झाला होता, तर एम्पॉवरमेंट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सक्षम बनवणे. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 21 पहा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सामाजिक परिवर्तनाचं उदाहरण आहे? तर या ठिकाणी बघा 4 उदाहरणे आहेत. तर सामाजिक परिवर्तनाचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. बघा सर्वांनी योग्य उत्तर बघा सांगायचा प्रयत्न करायचा आहे. सामाजिक परिवर्तनाचं उदाहरण कायद्यामध्ये बदल. विद्यार्थी मित्रांनो हा सामाजिक परिवर्तनाचं या ठिकाणी उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, क्षेत्रीय कार्य करताना खालीलपैकी कोणते दस्तऐवज हे आवश्यक असते? बघा फील्ड वर्क बघा करताना खालीलपैकी कोणत्या प्रकारचे बघा दस्तऐवज हे या ठिकाणी आवश्यक असते? बघा अहवाल आणि डायरी. बघा हे दस्तऐवज बघा क्षेत्रीय कार्य करताना आवश्यक आहेत. प्रश्न क्रमांक 23 बघा, केस वर्कमध्ये विचारले समस्या ओळखण्यासाठी
खालीलपैकी कोणत्या प्रकारची प्रक्रिया असते? केस वर्कमध्ये विचारले समस्या ओळखण्याची प्रक्रिया म्हणजेच खालीलपैकी कोणती प्रक्रिया? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर केस वर्क म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो समस्या जर ओळखायची असेल तर डायग्नोसिस या प्रकारची या ठिकाणी प्रक्रिया असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाज कार्याच्या कोणत्या पद्धतीमध्ये ग्रुप डायनामिक्सचा अभ्यास होतो? समाज कार्याचे विचारले कोणत्या पद्धतीमध्ये ग्रुप डायनामिक्स या तत्वाचा अभ्यास होतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनामधून. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील ग्रुप वर्क. बघा या पद्धतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो ग्रुप डायनामिक्स यांचा अभ्यास या ठिकाणी होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा समुदाय संघटनामध्ये विचारले सर्वात महत्त्वाचा घटक खालीलपैकी कोणता असतो? बघा समुदाय संघटनामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे समुदायाचा सहभाग हा घटक या ठिकाणी समुदाय संघटनामध्ये खूप महत्त्वाचा या ठिकाणी घटक असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाज कार्याची बघा एक मूलभूत मूल्यवत्ता खालीलपैकी कोणती आहे? समाज कार्याची एक मूलभूत मूल्यवत्ता. बघा सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. तर गुप्तता विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रुप वर्क मध्ये खालीलपैकी कोणता घटक हा महत्त्वाचा असतो? ग्रुप वर्क म्हणजेच गट कार्य यांच्यामध्ये कोणत्या ठिकाणी घटक खूप महत्त्वाचा असतो? बघा सर्वांचा सहभाग विद्यार्थी मित्रांनो ग्रुप वर्क मध्ये या ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कम्युनिटी ऑर्गनायझेशन मध्ये सर्वात प्रथम खालीलपैकी काय करतात? कम्युनिटी ऑर्गनायझेशन म्हणजे बघा सर्वात प्रथम याच्यामध्ये खालीलपैकी काय करतात? तर सर्वात प्रथम विद्यार्थी मित्रांनो समस्या ओळखतात. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक चौथा बघा सोशल जस्टिस म्हणजेच खालीलपैकी काय? सोशल जस्टिस म्हणजेच खालीलपैकी काय? सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील समाजामधील सर्वांना समान संधी देणे म्हणजे सोशल जस्टिस होय म्हणजे सामाजिक न्याय होय. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 5 बघा समाज कार्यामध्ये विचारले इथिक्स म्हणजेच खालीलपैकी काय? समाज कार्यामध्ये इथिक्स म्हणजेच खालीलपैकी काय? बघा इथिक्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो व्यावसायिक नैतिकता. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 6 बघा खालीलपैकी कोणते मूल्य हे समाज कार्याशी संबंधित नाही? समाज कार्याशी बघा संबंधित कोणतं मूल्य नाही? व्यक्ती सन्मान, नफ्याचे प्राधान्य, सामाजिक उत्तरदायित्व, सामाजिक न्याय. तर या ठिकाणी आपल्याला विचारले कोणतं मूल्य या ठिकाणी समाजकार्य संबंधित मूल्य नाही? बघा व्यक्ती सन्मान या ठिकाणी मूल्य असते, सामाजिक उत्तरदायित्व हे पण मूल्य आहे, सामाजिक न्याय मूल्य आहे, तर नफ्याचे प्राधान्य विद्यार्थी मित्रांनो हे समाजकार्याचे या ठिकाणी मूल्य नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाज कार्यामध्ये विचारले अहवाल लेखन का आवश्यक असते? बघा एखाद्या समाजकार्यामध्ये अहवाल लेखन का आवश्यक असते? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील प्रगतीचा आढावा बघा घेण्यासाठी समाजकार्यामध्ये या ठिकाणी अहवाल लेखन या ठिकाणी आवश्यक असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाजशास्त्रामध्ये विचारले रोल म्हणजेच बघा खालीलपैकी काय? बघा समाजशास्त्रामध्ये बघा रोल म्हणजेच बघा खालीलपैकी काय? बघा रोल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो व्यक्तीचे सामाजिक कार्य व जबाबदारी. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा फील्ड वर्क कॉन्फरन्सचा हेतू खालीलपैकी काय असतो? फील्ड वर्क कॉन्फरन्स बघा या संकल्पनेचा योग्य अर्थ खालीलपैकी काय असतो? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बी राहील अनुभव शेअर करणे व मूल्यांकन करणे हे फील्ड वर्क बघा कॉन्फरन्सचा या ठिकाणी मुख्य उद्देश असतो. प्रश्न क्रमांक 10 बघा क्लायंट सेंटर्ड अप्रोच खालीलपैकी कशावर भर देतात? क्लायंट सेंटर्ड अप्रोच बघा खालीलपैकी कोणत्या तत्वावर भर देतात? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी राहील क्लायंटच्या बघा गरजावर बघा क्लायंट सेंटर्ड अप्रोच या ठिकाणी भर देतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाज कार्यामध्ये विचारले कोणत्या पद्धतीमध्ये इंटरव्हेन्शन बघा या तत्वाचं बघा अधिक वापरले जाते? समाज कार्याच्या कोणत्या पद्धतीमध्ये इंटरव्हेन्शन बघा अधिक वापरले जाते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनामधून. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी राहील केस वर्क बघा या पद्धतीमध्ये इंटरव्हेन्शन या ठिकाणी अधिक वापरले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा एम्पॅथी बघा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. एम्पॅथी म्हणजेच खालीलपैकी काय? बघा एम्पॅथी म्हणजे सहानुभूती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील.
विषय क्रमांक पुढचा बघा, संस्था काम करताना कोणते एक तत्व आवश्यक आहे? संस्था काम करताना कोणते एक तत्व या ठिकाणी आवश्यक आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, संस्था बघा काम करताना शिस्त या ठिकाणी महत्वपूर्ण या ठिकाणी हे तत्व असते. विषय क्रमांक पुढचा, सोशल कंट्रोलचा मुख्य हेतू खालीलपैकी काय असतो? सोशल कंट्रोल या संकल्पनेचा हेतू खालीलपैकी काय असतो? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 राहील, समाजामध्ये शिस्त व सुव्यवस्था राखणे हे सोशल कंट्रोलचा या ठिकाणी मुख्य हेतू असतो. विषय क्रमांक पुढचा, ॲडव्होकॅसी म्हणजेच खालीलपैकी काय? झाला होता बघा प्रश्न आपल्याकडे, ॲडव्होकॅसी म्हणजेच खालीलपैकी काय? बघा क्लायंटच्या बघा हक्कासाठी काम करणे ॲडव्होकॅसी या संकल्पनेचा अर्थ होईल. विषय क्रमांक पुढचा बघा, नीड असेसमेंट बघा खालीलपैकी कोणत्या टप्प्यावर होत असते? नीड म्हणजेच गरज, असेसमेंट खालीलपैकी कोणत्या टप्प्यावर होत असते? तर काम सुरू होण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, काम सुरू होण्याआधी नीड असेसमेंट बघा याचा या ठिकाणी आवश्यकता असते. विषय क्रमांक पुढचा बघा, समाज कार्याची बघा शैक्षणिक पात्रता भारतामध्ये प्रथम कोणत्या संस्थेमुळे सुरू झाली? समाज कार्याची शैक्षणिक पात्रता भारतामध्ये प्रथम कोणत्या संस्थेमुळे सुरू झाली होती? बघा TISS या संस्थेमुळे बघा भारतामध्ये समाज कार्याची शैक्षणिक पात्रता या ठिकाणी सुरू झाली होती. विषय क्रमांक पुढचा बघा, सोशिओमेट्री याचा वापर खालीलपैकी कोणत्या कार्यामध्ये होतो? सोशिओ SOCIOMETRY सोशिओमेट्री बघा याचा वापर खालीलपैकी कोणत्या कार्यामध्ये होतो? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी, ग्रुप वर्क म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सोशिओमेट्री याचा या ठिकाणी उपयोग हा होत असतो. विषय क्रमांक 19 बघा, सोशल स्ट्रॅटिफिकेशन म्हणजेच खालीलपैकी काय? बघा महत्वपूर्ण प्रश्न, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. सोशल स्ट्रॅटिफिकेशन म्हणजेच खालीलपैकी काय? सामाजिक बघा सामाजिक थरवारी, ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी फील्ड वर्कचं वैशिष्ट्य आपल्याला सांगायचं आहे. फील्ड वर्क म्हणजे या ठिकाणी क्षेत्रीय कार्य. बघा फील्ड वर्क बघा वैशिष्ट्य कोणत्या फील्ड वर्क? तर प्रत्यक्ष अनुभव असतो फील्ड वर्कमध्ये. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. केस वर्कमध्ये विचारले विद्यार्थी मित्रांनो, रॅपोर्ट का खालीलपैकी आवश्यक असते? केस वर्कमध्ये बघा विश्वास व संबंध निर्माण करण्यासाठी या ठिकाणी हे तत्व या ठिकाणी आवश्यक असते. विषय क्रमांक 22 बघा, ऑब्झर्वेशन या पद्धतीचा उपयोग खालीलपैकी कोणत्या कारणांसाठी होतो? बघा ऑब्झर्वेशन या पद्धतीचा बघा उपयोग खालीलपैकी कशासाठी होतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील, क्लायंटच्या वर्तनाचे निरीक्षण करण्यासाठी बघा ऑब्झर्वेशनल या पद्धतीचा या ठिकाणी उपयोग होतो. विषय क्रमांक पुढचा बघा, समाज कार्यामध्ये विचारले व्हॅल्यू कॉन्फ्लिक्ट म्हणजेच खालीलपैकी काय? बघा समाज कार्यामध्ये व्हॅल्यू कॉन्फ्लिक्ट म्हणजेच खालीलपैकी काय? दोन मूल्यामधला संघर्ष. बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, नेटवर्किंगचा बघा योग्य अर्थ खालीलपैकी काय? नेटवर्क बघा नेटवर्क असतो म्हणजे जाळी असते. संस्थांमधील बघा सहकार्याची जाळी तयार करणे या ठिकाणी नेटवर्किंगचा या ठिकाणी योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, एम्पॉवरमेंट ही प्रक्रिया खालीलपैकी काय दर्शवते? एम्पॉवरमेंट बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील, सामर्थ्य मिळवणे एम्पॉवरमेंटची या ठिकाणी प्रक्रिया ही दर्शवत असते. विषय क्रमांक पुढचा बघा, समाज कार्याच्या बघा या ठिकाणी प्रशिक्षणामध्ये विचारले स्टिम्युलेटेड इंटरव्ह्यूचं बघा उद्दिष्ट खालीलपैकी काय असते? समाज कार्य प्रशिक्षणामध्ये विचारले स्टिम्युलेटेड इंटरव्ह्यूचं बघा उद्दिष्ट खालीलपैकी काय असते? बघा कृत्रिम परिस्थितीमध्ये कौशल्य विकास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर राहील. बघा कृत्रिम परिस्थितीमध्ये बघा या ठिकाणी कौशल्य विकास करून घेणे हे समाज कार्याच्या बघा स्टिम्युलेटेड इंटरव्ह्यूचे या ठिकाणी मुख्य उद्दिष्ट असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बर्नआउट बघा ही संज्ञा खालीलपैकी कोणासंबंधीची संज्ञा आहे? बर्नआउट बघा बर्नआउट बघा समाजसेवकाचा मानसिक थकवा. बघा समाजसेवकाचा मानसिक थकवा. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ॲडव्होकॅसी स्किलमध्ये खालीलपैकी कोणता भाग समाविष्ट आहे? ॲडव्होकॅसी स्किलमध्ये कोणता भाग समाविष्ट होतो? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी कायदेशीर ज्ञान व संवाद कौशल्य या ठिकाणी हा भाग समाविष्ट होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, समाजशास्त्रामध्ये विचारले सोशल रोल बघा खालीलपैकी कशा संबंधित? समाज कार्यामध्ये विचारले
समाजशास्त्रामध्ये सोशल रोल खालीलपैकी सोशल रोल म्हणजे व्यक्तीची सामाजिक जबाबदारी. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, क्लायंट पार्टिसिपेशनचं महत्व बघा हे खालीलपैकी काय असते. क्लायंट पार्टिसिपेशनचं महत्व बघा हे खालीलपैकी कशासाठी. बघा क्लायंट पार्टिसिपेशनचं महत्व बघा खालीलपैकी काय असते. बघा याचं उत्तर बघा सर्वांनी विद्यार्थी मित्रांनो कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि बघा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. महत्त्वपूर्ण बघा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी नक्कीच बघावं असं सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. आपल्या बघा व्हिडिओचं लाईक 500 या ठिकाणी लाईकचं टार्गेट आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे समाजसेवा वैद्यकीय अधीक्षक बघा या पदासाठी लागणारे आपल्याकडे बघा सिलेबसनुसार या ठिकाणी महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्न अवेलेबल आहेत. बघा DMER ने बघा जो आपल्याकडे सिलेबस दिला होता त्या सिलेबस बघा आधारित काही महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्न आहेत. सोबत या ठिकाणी नॉन टेक्निकलचे पण प्रश्न आहेत. विद्यार्थी मित्रांनो जर कोणाला खरंच या ठिकाणी हे प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला महत्त्वपूर्ण बघा प्रश्नांची PDF पाठवले जातील. याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे.